ऐका ना, आज सकाळी काम करून खूप काम केल्यामुळं खूप भूक लागलेली आहे आणि प्रचंड भूक लागली आहे. पोटात कावळे ओरडायलेत. तर चला झटपट असं इन्स्टंट काहीतरी बनवूया. तर आज मी पोहे बनवायला घेतलेले आहेत. तर हे माझ्यासाठी 2 मूठ असे पोहे घेतलेत आणि ते मी भिजू घालणार आहे. तर त्याच्यासाठी आधी 2 वेळा धुवून घेतो, कारण की त्याच्यातली जी घाण असते ते निघून जावी. तर चला आपण स्वच्छ धुवून घेऊया. ही पहिली वेळ आहे धुवायची. त्यानंतर दुसरं पाणी घालून दुसरं धुतलेलं आहे. तर हे स्वच्छ धुवून निघालेलं आहे. आता किती पांढरे शुभ्र निघालेत आणि हे बाजूला काढून ठेवूया. फोडणीसाठी तेल ठेवले आणि जिरे, मोहरी, नंतर कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे असं घालून ते आता गुलाबी रंगावर परतून घेणार आहे. तर चला छान अशी फोडणी करूया आपण. चांगले शेंगदाणे कडकडीत भाजून घेऊया. पण एक राहिलं, एक टोमॅटो विसरला आणि त्यानंतर कोथिंबीर विसरली. तर चला जाऊन द्यात, आपण आता दुसरा पर्याय काहीतरी शोधून काढूया. तर हळद घातलेली आहे, हिंग घातली आहे, मीठ घातले आणि थोडीशी चिमूटभर साखर घातली. तर हे एकजीव स्मॅश केल्यानंतर याच्यामध्ये पोहे घालूया आणि छानपैकी स्मॅश करूया. तर आता चला चांगलं एकमेक जीव करूया आपण. बोलायला माझ्याकडनं चुकते, अजून सुद्धा मला बोलायला जमत नाहीये किंवा खूप प्रयत्न करायला लागणार. तर झाकण ठेवून हे पोहे चांगले परतून घेतलेत. आता ह्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडूया, जेणेकरून जरा सुके सुके वाटत होते जरा असं सॉफ्टी व्हावेत, खाताना टोटरे बसू नयेत, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हामुळं जरासं कोरडं होते. तर चला पोहे आता छान झालेले आहेत, परतून घेतलेत. एक वाफ देऊया त्याला झाकण ठेवून. आता ही झाकण ठेवले आणि वाफ दिली. तर पाणी घेतले प्यायला ताटामध्ये. हे प्रोटीन सोर्स घेतले, 3 अंडे घेतले उकडून आणि ह्याच्यामध्ये तिखट मीठ असं भुरभुरले. तर चला प्रोटीनची बी सोय झाली आणि पोह्याची पण सोय झालेली आहे. तर आपण हे पोहे काढून घेऊया. वाव, किती छान कलर आलेला आहे आणि किती मस्त घातलेत. शेंगदाणे असे 1 किलोभर घातल्यासारखे वाटायलेत. सगळीकडे शेंगदाणे शेंगदाणे दिसायलेत. पोहे कमी आणि शेंगदाणे जास्त. शेंगदाण्यात पोहे घातलेत का पोह्यात शेंगदाणे घातलेत काय कळायला मार्ग नाहीये. भूक लागल्यामुळं काहीही सुचेना. तर चला हे पोहे घेऊया. आता ह्याच्यावर मस्तपैकी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं छानपैकी बाजारातनं दही आणले. हे आहे स्फूर्ती कंपनीचं दही. मला हे 20 रुपयाला पॅकेट बसलेलं आहे. तर आता ह्याच्यावर दही खाऊन घातल्यावर किती छान पोहे लागतात. मला दही पोहे खूप आवडतात. तुम्हाला कोणते पोहे आवडतात मला कमेंट करून सांगा. तर चला आता मी पोहे आणि अंडी खाणार आहे. थँक्यू.